हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर हा व्हिडिओ ना 8 दिवसापूर्वीचा आहे, म्हणजे 5-6 दिवस तरी झाला असेल. तर त्या दिवशी खंडोबाची पालखी आली होती दारामध्ये. तर त्याच्याच थोडासा व्हिडिओ शूट केला होता. काकू म्हणले एक व्हिडिओ शूट कर. त्याच्यामुळे मी इथे व्हिडिओ शूट केला होता थोडासा. मला वाटलं की असं सकाळपासून काहीच शूट केलं नाही, मग तेच तेवढं कसं घ्यायचं. पण काकूची इच्छा होती व्हिडिओ शूट करायची, त्याच्यामुळे मग व्हिडिओ घेतला इथं. तर चला थोडंसं ऐकावते तुम्हाला पण. तर छान अशी सकाळची सुरुवात केली होती. हा रविवारचा दिवस होता. रविवारचा दुसरा रविवार होता हा. पहिल्या रविवारी फक्त पूजा मांडलेली दाखवली होती मी, नंतर काहीच शूट केलं नव्हतं. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज थोडीशी तरी पूजाला आपण तरी घेऊ. त्याच्यामुळे मग मोबाईल थोडासा लांब ठेवला होता माझ्यापासून. त्याच्यामुळे व्हिडिओ काय जास्त शूट करता नाही आला, पण जेवढं करता आलं तेवढं तर घेतलेलं आहे मी. तर इथे पहिल्यांदा तुळशीची पूजा करून घेतली. तशी तर ही पूजा ना सकाळी 7च्या अगोदर करायला पाहिजे नेमानं. पण यावर्षी एवढी थंडी आहे ना, खूप थंडी आहे. त्या थंडीमुळे ना सकाळी उठायलाच नको वाटतं. एवढी थंडी ना आजपर्यंत कधीच नव्हती. एवढी थंडी ह्या वर्षी आहे, कारण ह्यावेळेस पाऊस काळ पण खूप होता, म्हणजे पाऊस जास्त होता. त्याच्यामुळे थंडी पण वाढली. वाटलं नव्हतं की एवढी थंडी वाढेल म्हणून. त्याच्यामुळे सकाळच्या 7 वाजल्यानं तरी हातरुणाच्या बाहेर नको वाटतं निघायचं. त्याच्यामुळे मग म्हणलं जाऊ द्या आता किती 8 वाजो 8:30 वाजो तर आपली पूजा तर व्हायलाच पाहिजे. त्याच्यामुळे मी तर 8 वाजले होते मला. तर तिच्या आईताई म्हणल्या की जोपर्यंत सूर्यकिरण आपल्या अंगावर पडतो तोपर्यंत पूजा केली तरी चालतं, मग भले किती का वाजणार. त्याच्यामुळे मग मी इथं म्हणजे उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेतली. आणि नंतर तुळशीला वगैरे उदबत्ती ओवाळायची राहिली होती, तर त्याची उदबत्ती ओवाळून घेतली, कारण नंतर बायकांना चहा प्यायला बोलवायचं होतं. त्याच्यामुळे माझं आधी पटापट उरकून घेतलं. नाहीतर मग काय होतं ना, बायका एकदा यायला चालू झाल्या ना, मग आपले पण कामं राहून जातात. तसंच मग काहीच सुधरत नाही. आपलं अर्ध लक्ष इकडं अर्ध लक्ष तिकडं असं होतं. आणि एकतर ना आपण काहीतरी कारणानिमित्तच बायका घरी बोलवतो आणि नंतर मग ते आल्यानंतर मग आज दुसरा गुरुवार आहे. दुसरा गुरुवार म्हणते. आज दुसरा रविवार आहे. दुसऱ्या रविवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आत्ताच माझी देवपूजा झाली, बाहेरची पूजा झाली. आज किती लवकर उठायचं म्हणलं होतं, पण लवकर काय उठणं झालं नाही मला. उशीरच झाला उठायला. त्याच्यामुळे आज इतकी गडबडीमध्ये पूजा उरकलेली मी. अजून तरी रांगोळी काढायची राहिली बघा. इथं फुलं असल्याशिवाय देवपूजा चांगली वाटत नाही. फुलं काल सुरेखाताईने मला आणून दिल्या होत्या. त्याच्यामुळे बाहेरची पण पूजा आणि इथली पण पूजा आज एकदम छान वाटायला लागली. नाहीतर रोज तर काय फुलाच्या नावानं बोंबाच आहे. आमच्या तर एवढे झाडं ते एक फुल येत नाही झाडाला. त्याच्यामुळे आणि मंदिरात जायची आज आयगाई केली होती उशीर झाला म्हणून. पण काकू म्हणले की नाही आधी मंदिरात जाऊन ये, बाकीचं घरचं तर काय होतच राहते. आता बायकांना चहा प्यायला बोलवले. आता बायका कधी येतात काय माहिती. मी चहा उकळून ठेवला, कारण बायकांच्या मागे गडबड एवढी असते ना, चहा उकळून थांबायला त्यांना टाईम नसतो. त्याच्यामुळे मी आधी चहा उकळून ठेवला आहे. समू गेली आता बोलवायला. आता बघू कधी येतात. तरी सगळ्या बायका आज घरी राहणार येतात. रानात जायचं असलं ना तर मग तर काय बघायलाच नको. एक कप चहा सुद्धा म्हणजे पिसतो टाईम नसतो त्यांच्यापाशी. त्याच्यामुळे मित्र म्हणलं होतं की नको ह्या वर्षी, की बायकांच्या मागं कामं असतात, रानात जातात, मग गडबड असते. आणि गडबडीच्या टाईमला पण व्यवस्थित असं आलं, थोडं बसलं, थोडं 4 गोष्टी बोललं केलं तर माणसाला बरं वाटतं. पण एकेकाचं तर उभारणंच चहा पिणं असतं. त्याच्यामुळे मग मला नको वाटतं. पण काकू म्हणले की नाही, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी 5 तरी बायका सुवासनीचा मान असतो सुवासनीचा, तर 5 तरी बायकांना चहा पाजायचा. म्हणून मग मी म्हणलं चला जाऊ द्या, आज दुसरा रविवार आहे. पुन्हा बी सगळ्या बायका इकडे तिकडे गेल्या तर मग नाही होत. म्हणून मग मी आज चहा उकळून ठेवला आहे झाकून. आता केव्हा येतात काय माहिती. चला त्याच्या अगोदर रांगोळी काढून घेते. सबू गेली बोलवायला, येतीलच आता एक. तर चला मग दुसऱ्या रविवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप. तर इथे ना समू 2-2 वेळेस बोलवायला गेली, पण तरीसुद्धा काय बायका लवकर येत नव्हत्या. मग त्यांच्या मागं गडबड असते खूप सारी. कोणाला रानात जायचं असतं, कोणाचा मागं डबा बनवायचा असतो, कोणाचे लेकरं शाळेत जायचे असते. प्रत्येकाच्या मागं काही गडबड असते. त्याच्यामुळे म्हणलं की आपल्यामुळं त्यांचा घोटाळा व्हायला नको म्हणून मी अगोदर चहा उकळून ठेवला. चहा उकळून पण झाला माझा, तरीसुद्धा कोणी आलं नव्हतं. मग समूला डबल एकदा पाठवलं मी. मग तेव्हा कुठं बायका आल्या एकामागे एक 5-6 जणी सांगितल्या होत्या, तरीसुद्धा 11 जणी आल्या. आणि 2 बायका फक्त खूप उशिरा आल्या. खूप म्हणजे काय, डायरेक्ट 10:30 पावणे 11लाच आल्या. मग तेव्हा त्यांच्यासाठी मला डबल चहा ठेवावं लागलं.
तरी तर पहिल्यांदा दुकानदारीने काकी वगैरे आल्या होत्या. तर त्या चहा पिऊन त्या काकूपाशी बाहेर बसल्या आणि कस्टमर पण 1-2 आले होते, म्हणजे जे ब्लाऊज टाकायला येतात ते पण 1-2 चहा प्यायला आले होते. काकू दारात बसलेले असतात, मग जाता येता कोण तोंड ओळख दिसली की मग या 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 म्हणतात. त्याच्यामुळे मग आम्ही सगळ्यांना चहा पाजला होता. तर ह्या बघ हे बघ हे बघ तिकडे इकडे हे बघ हे बघ हे बघ पिऊ हे बघ परी दिसली का? दिसली का परी? हे बघ हे बघ असं कर बाय बाय कर. हो 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 परी हो 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 परी दिसली का परी? हो हो हे बघ परी हे बघ इथं हे बघ हो बघ परी दिसायलीस का? हा दिसली तर हे ना उर्मिलाचं बाळ आहे, परी नाव आहे हिचं. तर तीच ना रडतच होती, खाली काही बसतच नव्हती. त्याच्यामुळे तिला व्हिडिओमध्ये दाखवून आधी लावायला चालू होतं. नंतर मग सगळ्या बायकांचं वगैरे चहा झालं, दोघी राहिल्या होत्या. तर नंतर त्या जेव्हा येतील तर तेव्हा त्यांच्यासाठी चहा करायचा होता. त्याच्यामुळे मी स्वयंपाकाला लागले, कारण नंतर स्वयंपाकाला पण खूप उशीर झाला असता. आणि उपवास असल्यानं मुद्दाम भूक लवकर लागते. नाहीतर असं आपण किती वाजेपर्यंत बसू शकतो, पण उपवास असल्यानं मुद्दाम भूक लागते, कारण देव आपली परीक्षा बघत असतो. त्याच्यामुळे मग म्हणलं आपल्यामुळं काकूला पण नको जास्त वेळ उपाशी बसायला. आपण काय एखाद्या वेळेस कंट्रोल करतो, पण त्यांच्या मागे त्यांना गोळ्या वगैरे चालू असतात BP शुगरच्या. त्याच्यामुळे मग इथं मी स्वयंपाक उरकून घेतल्यानंतर गेल्या रविवारी पण धपाटीच केली आणि ह्या रविवारी पण मला धपाटीच करावी लागली. कारण मी फक्त 2 थालीपीठ बनवायचे होते, म्हणून मी पीठ मळायला घेतलं होतं. त्याच्यात शेजारच्या ताईने मला कट केलेली पालक आणून दिली. त्याच्यामुळे मग मला म्हणलं की चला आता पालक एवढी मोठी आणून दिली त्यांनी, म्हणून मग मी धपाटेच करायला घातले पालकाचे. यावेळेस पण धपाटे काय केले, पुन्हा भजे काय केले. तर आता इथं पटापट उरकून घेतलं, कारण ना किती पण म्हणजे पटापट उरकायचं म्हणलं ना टाईम कसा जातो ना कळत नाही. आणि संध्याकाळी ना रात्र लवकर म्हणजे उजडून लवकर म्हणलं सकाळ गेलं की सकाळ होती. पण थंडीमुळे ना सकाळी उठायला नको वाटतं, मग वाटतं उगाच उजडलं की सकाळ झाली उगाचच वाटतं. पण दिवस कसा संपतो समजत नाही. त्याच्यामुळे जेव्हा स्वयंपाक चालूच होता तोपर्यंत देवाला नैवेद्य दाखवला, कारण काकूला पण भूक लागली होती. तर इथे शेवटला भजे ठेवले होते, आणि जसं माझी मिठी असते गरम गरम भजे खायचे, थंड झालेले नको आहे. त्याच्यामुळे सगळ्यात शेवटला भजे ठेवले होते. तर इथेच आता थोडेसे जेवणापुरतेच काढले होते, कारण सगळ्याचे रविवार असल्यामुळे एक टाईम फक्त आम्ही सगळे जेवणार होतो. नंतर मग ते तसंच राहिलं असतं, म्हणून इथं गरम गरम मी भजे काढून घेतले होते. पालकाचेच भजे पण केले, धपाटे पण भज्याचेच केले होते. आणि दुसऱ्या दिवशी लगेच पालक पनीर करायची होती. एका टाईमच्या पालकामध्ये 3 वेळेस आमचं भागलं, एवढी पालक त्यांनी दिली होती. तर चला आता जेवणाची तयारी चालू आहे आमची इथं. काकू तर कंटाळून पण गावाला झोपल्याच होत्या. नंतर मग सगळं इकडं हॉलमध्ये आणून ठेवलं, कारण TV बघत जेवायला जरा मज्जा जास्त येते. तर बघा इथं आपलं फायनली ताट तयार झाले जेवणाचं रविवारचं. तर जेवणाचा मेनू बघा काय काय. आज गोड काहीच केलं नाही, पण दह्याचं पाकिट आणलं होतं, तर त्यात साखर टाकून गोड केलं होतं. आणि त्यानंतर मग शाबू बनवायचा होता संध्याकाळसाठी, कारण मी तर काही फराळ करत नाही, पण काकूला भूक सहन होत नाही गोळ्यामुळे. त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी शाबू भिजू घातला होता. पण आता त्या काही एकट्या खाणार नव्हत्या, कारण त्या म्हणतात की संध्याकाळी कधी उपाशी झोपायचं नाही, घासभर तरी खायचं. त्याच्यामुळे मग एकाबरोबर सगळ्याला शाबू खावा लागला आम्हाला. तर इथे बघा पहिल्यांदा शाबू भिजवून ठेवला होता सकाळीच. त्याच्यात शेंगदाण्याचं कूट मीठ टाकून छान असं हलवून घेतला, आणि नंतर तेलामध्ये मिरच्याचे तुकडे टाकले, आणि नंतर शाबू बटाटा टाकलं, आणि नंतर हलवून घेतला. पण शाबू एवढा छान होतो ना, खरंच खूपच शाबू आवडतो. सगळ्यांनाच आवडतो शाबू, कोणाला नको वाटतं. पण शाबूनं आता वरच्यावर म्हणजे कोणाला पित्त वाढतं, कोणाचं शुगर वाढतं शाबू, कोणाचा खोकला वाढतो शाबूनं. त्याच्यामुळे शाबू आता सध्या शरीरासाठी हानिकारकच आहे. पण त्यातलं तर ठीक आहे, कधीतरी शाबू चालतो. तर इथे बघा किती छान बटाटे लाल भडक झाले. आता नंतर आता त्यात शाबू टाकायचा आणि हलवायचं, नंतर ताट झाकायचं. संपला आपला शाबूचा विषय संपला, खायला रेडी. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तसं पण व्हिडिओला खूप उशीर होतो आहे. मी खूप प्रयत्न करते रोज व्हिडिओ पाठवायचा, पण नाही होत. किती प्रयत्न केला तर व्हिडिओ एडिटच करणं होत नाही मला. खूप टाईम काढावा लागतो मला व्हिडिओसाठी. तेव्हा कुठं 4 दिवसाला 2 दिवसाला मला टाईम भेटतो आहे व्हिडिओसाठी. तर असो, चला आता
असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा विसरू नका. बाय. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बाय. चला.